नमस्कार मंडळींनो, काय करताय मग? आज चंद्रभागा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। चला मग काय करत नसला तर चला मग दम बिर्याणी करायला घेऊया। भारी लागते बघा ही रेसिपी। चला मग करून पाहूया। चला मग साहित्य काय काय लागतंय ते बघूया। कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबू, लसूण। कांदा लगेच सोलून घ्यायचा, सोलून झाल्यानंतर हुबा चिरून घ्यायचा बरं का बारीक। नंतर एका ताटात काढून घ्यायचा। टोमॅटो चिरून घ्यायचं, भारी लागते बरं का बिर्याणी। नंतर टोमॅटो चिरून झाल्यानंतर त्या कांद्याच्या साईडलाच ठेवायचं, नाहीतर कांदा रडेल मग लईच। रडत नाही म्हणून पाणी सुटेल म्हणून मग शेजारीच ठेवायचं त्याच्या लगेच। शेजारी ठेवल्यानंतर लगी मग मिरची चिरून घ्यायची, लिंबू चिरून घ्यायचं, कोथिंबीर चिरून घ्यायची। कोथिंबीर जास्त जेवढी टाकल ना तेवढी छान लागते बरं का बिर्याणी। आणि नंतर झाल्यानंतर चिरून झाल्यानंतर लगेच मग आलं चिरायला घ्यायचं। आणि नंतर पेस्ट बारीक करूया। लगेच लसूण घेऊन आलं पाणी वतून घ्यायचं बरं का बारीक करून पेस्ट, म्हणजे बारीक होऊन जाते लगेच। आणि बारीक झाल्यानंतर एक चिकन लगेचच घ्यायचं, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। कोण धुतंय कोण नाही, पण मी धुवून घेतले 2 पाण्याने। नंतर एका पातेल्यात अर्धा किलो चिकन, त्याला लगेच मग आलं लसणाची पेस्ट, दही टाकायचं, लगे लसूण कांदा पेस्ट टाकायची त्याच्यात, लगेच धने पावडरची पुडी टाकायची, A1 मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचे, तुमच्याकडे कुठला असेल अजून तरी ती पण टाकला तरी चालेल। कमी साहित्यात कमी छान बिर्याणी भारी लागते बरं का। नंतर लिंबू पिळून घ्यायचं, लिंबाचे बी काढून घ्यायचे नाहीतर कडू लागल। माझ्याकडून 2 पडले म्हणून मी लगेच काढले, तुम्ही पण लक्षपूर्वक करून का। नंतर कलर आणि मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं, अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवायचं, म्हणजे जेवढं भिजल ते भारी लागते। आणि नंतर एक तवर ते भिजूस तर लगे भात शिजवून घ्यायचा अर्धा कच्चा। तेल आणि गरम मसाले एवढे टाकून घ्यायचे, व्हिडिओमध्ये दाखवले तेवढं। आणि 1.5 पातेलं पाणी वतायचं, म्हणजे अर्धा किलो बिर्याणी करायची त्याच्या हिशोबानं। मीठ टाकायचं मोठं, थोडंच टाकायचं बरं का तर परत आपल्याला टाकलेलं आहे त्याच्यात बी चिकनमध्ये। आणि नंतर तांदूळ घ्यायचा अर्धा किलो, त्यात टाकून घ्यायचा, चांगला हलवायचा। उकळी आली की लगेच मग टाकायचा, नंतर झाकून ठेवायचा। अर्धा कच्चा शिजवायचा बरं का भात, नाहीतर दम देताना अजून भात शिजला की तुकडाच पडल मग सगळा। भारी वास तर मस्त यायला लागलाय आत्ताच। आणि नंतर मग अशी चाळणी घ्यायची त्यातलं पाणी काढण्यासाठी, नंतर सगळा तांदूळ असा काढून घ्यायचा, पाणी खाली जाते, मग सुकला की लगे मग ते काढून झाल्यानंतर लगेच मग अक्षय तृतीयाला कशी हंडी असती ना ती घेतली बरं का, उपयोग करायचा त्याचा। मी त्याचा उपयोग केलाय, कोणी करतं कोणी फेकून देते, मग त्याचा उपयोग करूया म्हणून म्हणलं चला ह्यातच बिर्याणी करूया। मग माझ्यापाशी 2 होत्या, मी तेल तापाय ठेवलं, लगेच स्वच्छ धुवून घ्यायच्या बरं का, आतनं घासून घ्यायच्या घासणीनं। आणि नंतर चिकन मुरलेलं आहे ते त्यात थोडं थोडं दोन्हीकडं टाकून घ्यायचं। एका हंडीतच करायचं आहे, पण चिकनला 2 थर द्यायचे असल्यामुळे मी इकडं बी शिजवून घेतलं, म्हणजे 15 ते 20 मिनटं, म्हणजे लय कच्चं राहू नये म्हणून। आणि चांगलं हलवून घ्यायचं, 15 ते 20 मिनटं ठेवायचं। नंतर तांदूळ होता ना ते शिजवलेला आपण भात, त्याचा थर लावून घ्यायचा एका हंडीत कुठल्या तर। आणि चांगला थर लावून झाल्यानंतर मग ते चिकन होतं कापडाच्या साह्याने त्याच्यावर थर लावण्यासाठी वतून घ्यायचं। भारी लागते बरं का बिर्याणी, आणि हंडीचा पण उपयोग होतोय, कोण करतंय कोण नाही म्हणून मी उपयोग केलाय बरं का। आणि नंतर मग लगेचच ती दुसरा बी थर लावून घ्यायचा तांदळाचा भाताचा। ती झाल्यानंतर सगळं लावून झाल्यानंतर लगेचच मग कणिक घ्यायची बरं का, मूळ गोष्ट घट्ट तिंबून। आणि नंतर कलर आणि कोथिंबीर टाकून घ्यायची वरनं। आणि नंतर जी प्लेट बारकी बसते ना ती घ्यायची, ती त्याच्यावर झाकून मग कणिक लावून घ्यायची आधी। आणि नंतर प्लेट टाकायची त्याच्यावर, वाफ जाऊनी बाहेर, त्या वाफेवरच शिजतंय म्हणजे चिकन। आणि बारीक गॅसवर ठेवायचं, अर्धा ते पाऊण तासातच शिजते बरं का ही चिकन बिर्याणी। बिर्याणीचे तर प्रकार खूप आहेत, पण बघायचं मग लय भारी झाली बघा बिर्याणी। आणि काढून घ्यायची, नंतर बघा कशी दिसते तुम्हाला दाखवते। कणकीचं साईडचं काढून घ्यायचं, काढून घेतल्यानंतर बघा कसं दिसतंय, काढून दाखवते आता ताटात तुम्हाला। सगळी काढून झाल्यानंतर बघा वास तर मस्त यायला लागलाय, वाफ बघा कशी चालली चिकनची। आणि काढून झाल्यानंतर बघा भारी वास यायला लागलाय बघा, भारी वास यायला लागलाय, मस्त एकदम मस्त झाली। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, थांबा खाऊन दाखवते तुम्हाला। तोंडाला कोणाकोणाच्या पाणी सुटलं असेल, ज्या सुटले त्यानं कमेंटमध्ये नक्की सांगा।
कशी झाली करून पहा ही रेसिपी आणि मला सांगा कमेंटमध्ये.